नमस्कार मंडळी. विनोदाचे पंख लावून हास्य गगनात उंच भरारी घेण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, कल्याणची चुलबुली शिवाली परबला बरोबर घेऊन फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे आता इथे येणार आहे प्रेमाचा दिवा पेटवायला. आणि त्या दिव्यातला राक्षस बनून तुमच्या समोर येत आहे द वन अँड ओनली दत्तू मोरे. तिघांचंही स्वागत करूया. शिवा बाहेर रे. अय्या, अयो गौरव, हा हुक्का पोट. हुक्का पोट आहे तो. अगं ते अलादीन आणि जिनचा दिवा आहे बघ, ती गोष्ट तू ऐकलीस का? बस अलादीन त्याला हा दिवा सापडतो, कळलं? तो घासतो, त्यातनं एक जिन नावाचा राक्षस बाहेर येतो. राक्षस? हा, आणि तो त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, अशी गोष्ट आहे. काय बोलतो? हो. राक्षस म्हणजे? हळू 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 बोल. हा राक्षस नाव वाटत आहे, कळलं? कुठेतरी पक्षाचा आवाज वाटतोय. आणि ऐक ना, जे बिचारे दगडाच्या मागे बसले त्यांना डिस्टर्ब करू नको, कळतंय का तुला? हाचा दिवा आहे तो. एक काम करूया, लकीली आपल्याला सापडलाय, आपण याला घासूया, यातनं जीन बाहेर येईल, मग आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, आपलं लग्न पण होईल, खूप पैसा मिळेल आपल्याला, मग आपण लगेच बाहेर गावी. घास 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 घास. काय करतोयस? घासतोय. तुला कॉमेडी करायला इतकं घासावं लागतं? ठेवून देऊ? घास 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 घास. घास 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 जीन येणार. घास 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 अरे काय झालं? हो, मी बेजूक नाहीये, मी दिन आहे. ह्या दिव्यातलं लागते ते मी. तू तो नाही? सॉरी सॉरी कोण आहेस तू? दिन आहे मी, ह्या दिव्यातलं लागते ते मी. तू राक्षस आहे? हा. अरे तुझ्यापेक्षा माझी चड्डी मोठी आहे. कुठल्या अंगाला छीन वाटतोय? आले मी तिथे दिन नाही. नाही दिन. अबे राक्षस म्हटल्यानंतर समोर एक मोठं चित्र आलं पाहिजे, भीती वाटली पाहिजे. तुला बघून असं वाटतं नागतोडे आलाय म्हणून. नागतोड्या. अहो काका, मी ह्या दिव्यातलं लागते आहे ना, त्याचा पोलगा आहे मी. छोटा दिन आहे मी. छोटीची रे. हा. तुझे बाबा कुठे आहेत? माझे बाबा दिवा तिथून निघून गेले. दिवा सोडून गेले कुठं? कळवायला? सॉरी सॉरी सॉरी. नाही हो, माझ्या बाबांचं माझ्या आईचं भांडण झालं. माझे बाबा बोलले की मी नीला, तू नीली, मग हा कसा हिलवा, हा माझा पोलगा नाही ते म्हणतात. मग आई म्हणाली की नाही हा तुमचाच पोलगा आहे, की बाबा म्हणाले नाही हा माझा पोलगा नाहीये, मग आई म्हणाली की हा माझाच पोलगा आहे. बरं बाबा असू दे, तर तुझे बाबा आई बाबा जे गेले ते परत येणार आहेत का? ना मला काय माहित नाही ते. माहित नाही? बरं तुला जादू तरी येते का? हा मला दादू येते, पण मला थोडी थोडी दादू येते. थोडी थोडी येते? असू दे बाळा, इथं पण थोडं थोडं करत बऱ्याच जणांचं करिअर झालेलं आहे. थोडी थोडी येते ना? मग तू करून दाखवायचं. मी जादू करतो. मी तुम्हाला ना 10च्या 11 बोट करून दाखवणार. चल रे. काय? हा 10ची 11 बोट? असं होतं? अरे होतं, चल सांगतो काय. गौरा ऐकलं का? 10ची 11 बोट? हा दाखवतो मी. तुम्ही ना डोळे बंद करा. मग जादू होईल? होईल होईल, मी दाखवतो तुम्हाला. यार काय नको यार, मूड खराब केला यार, हा मला नकली वाटतो यार. माझ्यासाठी प्लीज प्लीज प्लीज. करा ना डोळे बंद. प्लीज 10ची 11 बोट होणार आहेत. आता बघा, आता मी जादू करतोय. हा रुमानी रुमानी ओली ओली घामानी दमानी दमानी थू. डोले उघडा. हा आता मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. दादू आली. अरे गजनी फॅमिली, स्वतःच एक बोट मोजलं म्हणजे 11 बोट आहेत, 10 बोट आहेत त्याला. अरे किती बेकार जादू आहे यार तुझी, किती बालिश जादू आहे. काका ते तुकलं असेल जादू.
मी ना त्या दिवशी बोललो होतो ना तर बोला आकलं बोत झाली होती. एक बोट कुठलं मोडलं काय माहिती. थोली प्लीज. तू नीट जादू कर. चालेल आता बघा. आता तुम्हाला तर लय भारी वाटणार. आता सगळंच कुचवून जातील. आता बघलं एकदम भारी जादू आहे. काय जादू आहे? आता मी तुम्हाला ना माझी जीप कपाळाला लावून दाखवतो. चाल रे. ए फालतू काय पण बोलतो. खरं दाखवतो. अरे चुप्पत. ही जादू ना मला आणि माझ्या पप्पांना अख्ख्या जगात फक्त आमच्या दोघांनाच येते. फक्त दोघांना येते. हा फक्त दोघांना येते. कपाळाला जादू तुला तुझ्या बापाला दोघांनाच येते. हो दोघांनाच येते फक्त. तुम्ही डोळे बंद करा. परत डोळे बंद करा बोलतो यार. माझ्यासाठी प्लीज प्लीज करा ना डोळे बंद. हा रुमानी लुमानी ओली ओली दमानी 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 छू. डोळे उघडू. जीप कपाळाला लावलीये. ओ माय गॉड जीप कपाळाला लावली. जीप कपाळाला लावली. कपाळाला लावली. इकडे इकडे तुझ्या बापाने तुला गंडवलंय. तुझा बाप जीप कपाळाला लावत. इकडे भिकाऱ्या. तुझा बाप तुम्हाला गंडवतो. इकडे तू. ही जादू तुझी. पण मी तुम्हाला बोललो होतं ना की मला थोडी थोडी जादू येते. अरे पण तू जीन्सचा पोरगा आहे ना. तुझ्या जीन्स मध्ये जादू आली पाहिजे ना. मला सांग प्रसादोकच्या मुलाला जर किस्से सांगता नाही आले तर चालेल का? श्याम राजपूतच्या मुलाला बायना बॉटल बोलताना आलं तर चालेल का? नाही. विराटचा मुलगा उत्तम ऍक्टिंग करतो. चालेल का? तुला आलं पाहिजे यार. बेसिक आहे ते. अरे तू ही जादू करतो कपाळाला असं लावतो तू. अहो काका ते कसं आहे आमच्यात एक ना पद्धत आहे. कसली? की एखाद्या मुलाचं लग्न करायचं असेल तर लग्न करताना त्याला कोणती मुलगी हवी की एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला आत्ताच लग्नाला प्रपोज केलाय आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि मग तिने त्याला नकल देऊन आम्हाला होकल दिला ना की मग आमचे सगळे पाऊल आम्हाला मिळतात. सगळे पाऊल. म्हणजे कळतंय का गौरव तुला? म्हणजे आता तू मला प्रपोज केलास मी तुला नाही म्हणून ह्याला हो म्हटलं तर तुला सगळा पावर मिळणार. सगळा पाऊल मिळणार माझ्या. मी जादू करणार. तू जर त्याच्याकडे गेली तर त्याला तशी पण पावर मिळणार आहे. तू इकडे ये. ऐक माझं. तुला कळतंय का? हा खोटारडा आहे. हा माझं लग्न मोडायला आला आहे. गौरव हा नकली आहे. गौरव काही बोलू नकोस. अगं मी सांगतो ना. तू त्याच्याकडे गेली की त्याला कशी काय पावर येणार आहे यार? तुझ्या चेहऱ्याकडे बघ. बघ किती इनोसन्स आहे चेहऱ्यात. खोटं बोलेल वाटतंय का ते असं? अरे इनोसंट चेहऱ्याचा अभिनय. तू खरं सांगितलं माझं लग्न मोडायला आला की नाही? खरं सांग. माझं खूप प्रेम आहे तिच्यावरती. माझं सांगतो नाही तुला. काका काय करतोय तू? काय झालं? अरे अरे त्याच्या जर इच्छा पूर्ण झाल्या त्याला पावर मिळाली तर आपणच श्रीमंत होणार आहेत ना. अरे पण शिवाली माझं तुझं प्रेम आहे ना यार. अरे बाबा आपण त्याच्याकडनं सगळं मागून घेऊ आणि मग त्याला सोडून मी परत तुझ्याकडे येईन ना. असं होईल? हो काका काय? काका तुम्ही जर माझ्यासाठी तिला थोडलत ना तर मी तुम्हाला अलपपतीची मुलगी मिळवून देईन. काय? कोणाची मुलगी? अलपपतीची मुलगी मिळवून देईन. अरबपतीची मुलगी? हा. कशाला? थांब सिरियसली. कशाला? एक मिनिट खरंच मला अरबपतीची मुलगी मिळेल? हो. शिवा कशाला पाहिजे तुला? ऐक ना प्रॅक्टिकली विचार कर. काय? हे बघ तू तिकडे गेलीस याच्याकडे ह्याला सोडून आलीस तुझ्याकडे पैसे येतील. अरबपतीची मुलगी मला मिळेल. मी सगळी प्रॉपर्टी घेईन तिला सोडून देईल. माझ्याकडे पण पैसे येतील. गरजच नाही. आपल्या दोघांकडे पैसे येतील ना. पण नको ना गौरव. ऐक ना शिवा प्रॅक्टिकली विचार कर ना. नाही करायचं. अगं माझ्यापेक्षा हा हिरवा वाटाणा तुला सुखी ठेवेल. ऐक माझं शिवा प्लीज. जा बेटा जी ले अपनी जिंदगी. सा काय झालं? माझा सगळा पाऊल मला मिळाले. आय लव्ह यू शिवाली. चल आपण आता ना आपल्या दिव्यात जाऊन थुकाने थंताल करूया. चल जाऊ आपण. भिकाऱ्या काम झालं तर निघाला. माझं काय? अरबपतीची पोरगी कुठं आहे? अरे हा थांब 2 मिनिटं थांबा. थोली मला अरबपतीची पोरगी पाहिजे. लुमानी लुमानी ओली ओली दमानी 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 छू. कुठं आहे? आता येणार ती 2 मिनिटात. अलपपतीची तुंदल मुलगी. ठीक आहे अभिनंदन. थँक्यू. त्याला मी जातो. माझी बॅग प्लीज. येस शिवा आपलं ठरलंय ना. बाय 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 छोटाजी. वा वा अरबपतीची मुलगी. अरबपतीची मुलगी. जीन अरे अरे मी अरबपतीची मुलगी बोलवतोय. म्हातारी कुठं आली? मला बेंगेमध्ये 2 जण भेटले. एक पांढरी होती एक हिरवा होता. कानात बोलले अरबपतीची मुलगी आहेस त्या जिब्रासोबत जाऊन लग्न कर. माझ्यासोबत लग्न कर रे. आजी आहे. लय जोराचं लग्न आलंय मला. आजी. लय जोराचं
काय बोलता तुम्ही? अरे काय चाललंय तुमचं? तुम्हाला नाही सुचत माझ्याबद्दल स्किटर नका लिहू ना. अशी फालतूगिरी ते करू नका. करणार आहे. जाम बेकार क्रिएटिव्हिटी करणार आहे. वा 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 वा, मस्त परफॉर्मन्स ॲज युजल. बघा हा सर असे काय म्हणतायत प्रसादा. गौऱ्या, मला असं वाटतं लव सॉन्ग आहे काय भजन आहे, मला उलगडा व्हायला काही क्षण गेले. त्यात बाबाची तंद्री लागून त्यांनी भजनीच लावला होता. एनिवे, पण मस्त मजा आली. वा दत्तू, ऍक्च्युली तुझ्या चेहऱ्याकडे बघून आज म्हणावं असं वाटतं की तेरे चेहरे में वो जादू है, बिंडोर खिचा चला जाता. वा, नाईस अटेम्प्ट, वेगळा अटेम्प्ट होता. शिवाली मस्त, फार गोड दिसतेस आणि फार मजा आली. वंडरफुल. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, सकस विनोदाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन मिरवणारा आपला आवडता हास्य महारथी समीर चौघुले आज खरोखर झेंडा घेऊन मिरवणार आहे. आणि त्याच्यासोबत या मिरवणुकीत सहभागी होत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बाने. तर मंडळी, तुम्ही बघता इथे खूप आवाज आहे, खूप जल्लोष आहे, तरी आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवतोय महाजन साहित्य मेळा. फक्त आमच्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता. हे बघा, साहित्य दिंडी मोठ्या दिमागात पुढे येताना आपल्याला दिसते आणि त्या साहित्य दिंडीत दिसते ती पताका, खूप मानाची मांडणारी ती पताका नेहमी अशी मानाने नाचवली जाते. याही वर्षी ती प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्तस्पर्शाने मानाने नाचवली जाणारी पताका तुम्ही बघू शकता. फक्त आणि फक्त आमच्या चॅनलवरती, कुठेही जाऊ नका, अपडेट देत राहू आम्ही. फक्त आमचे चॅनल बघा आणि ही पताका, ही पताका नेहमी थांबा जरा. काय पाहुणे आले नाहीत अजून त्यांचं. मरशील ना, हे जीव केवढा काय करतोय. मरशील ना, थांब जरा, सावकाश. अहो चौगले काय राजपूत, अहो चौगले कुठे आहेत? किती वाजले? प्रमुख पाहुणे आहेत ना ते. येते लागतो टाइम. काय ही कोण आहे एवढी एंट्री? साहेब, अहो ते आलेत. कोण? अहो ते नाही का, आता एवढं केलंस तर त्याचं अख्खं स्किट पण तूच कर. जा, बोलव लवकर त्यांना. चौगले आले ते. वाजवा वाजवा. सर या ना, या सर. सर 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 या ना. सर या ना सर. सर या ना. आले चौके साहेब आले. काय चाललंय सगळं आल्यापासून मला खरंच कळत नाहीये. सर तुम्ही ते करता ना, एक आपला बाई. खरंच सर आले फायद. राजपूत पुष्पगुच्छ घ्या लवकर लवकर. फोटो काढा, फोटो काढा. सर नमस्कार नमस्कार. अरे हिच्याकडे बघितलं किती हे करते. सर
सर सर सर नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या महाज साहित्य संमेलनात. मी या संमेलनाचा अध्यक्ष ज.रा. खांडेकर. हे एवढं सगळं तुम्ही केलेलं आहे, जराच्या ऐवजी खूप खांडेकर असं नाव पाहिजे होतं काय? अरे एवढं नाही, एवढं काही खरंच काही नव्हतं. मी म्हटलं होतं ना, मी म्हटलं होतं म्हणजे देवाने यांना रूप दिलं नाहीये पण विनोद बुद्धी भरभरून दिली. काय राजपूत? नाही रूप नाहीये त्यांच्याकडे. नाही रूप नाहीये. विनोद बुद्धीबद्दल पण बोला ना. सर सर मी गेली 5 वर्ष या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आहे. आणि हे आमचे खजिनदार राजपूत साहेब. नमस्कार राजपूत साहेब. नमस्कार सर. मी आहे ना खूप गैरा मोठा फॅन आहे बरं का तुमच्या. सर आमच्या छोट्याशा गावात तुम्ही वेळात वेळ काढून आले सर. खूप आभारी आहे बरं का तुम्ही. मला सुधरत नाही तुम्ही आले तर. या ज्या आहेत ना या आमच्याकडच्या होतकरू कवयित्री आहेत प्रियदर्शिनीची. माफ करा तुम्हाला सांगते. हिरवे हिरवे कोंब फुटले झाडावरती जाईच्या, जशी ओठांवर मिशीच फुटली माझ्या सख्या ताईच्या. क्षमस्व. काय करताय मग इंदलकर मॅडम? मला लय आवडतो सर. काय करताय इंदलकर? हे बघा तुम्हाला कविता सादर करायला नंतर कवी संमेलनात मी संधी देणार अहो, आहे. पटकन आता नाही म्हटलं ना. चौगले साहेब चला आपण सुरू करूया. हो मला फक्त एवढं सांगा कार्यक्रमाचं स्वरूप काय असेल? नाही सांगतो. कसं आहे की आमच्या या महाज साहित्य संमेलनाचं हे हिरक महोत्सवी वर्ष. अरे वा अभिनंदन सगळ्याचं. एक आपलं. अरे पण असं बघितलं नाही बाळा करायचं. एकदा कळलं ना मला तू चांगलं करतेस, मी कौतुक केलं ना. हा परत नाही हा बाळा करायचं. ती खूप मोठी फॅन आहे सर. नाही हो बरोबर आहे हे. अरे नको रे. तर आमच्या या साहित्य संमेलनाचं हिरक महोत्सवी वर्ष आहे. बरोबर. आम्ही इथे साहित्य दिंडी करतो. आणि ही बघा ही साहित्य पताका आम्ही दरवर्षी पाहुण्यांच्या हस्ते नाचवतो. अच्छा पाहुण्यांच्या हस्ते. हा आता हा नाचवतोय बघा. अरे हळूहळू फरशी उकडेल. हळूहळू. हा अचानक नाचायला लागला एकदम. नाही आहे ते कधीतरी मी इथं सुरू करतो. अच्छा दरवर्षी तोच नाचवतो. बरोबर. म्हणजे आमचा मंच आहे 2 मिनिटावर 2.5 तास हा नाचत असतो एकटाच. अरे वा वा वा. पण काय आहे की आमच्या ह्या कार्यक्रमात पाहुणे जे येतात ते सुद्धा ही पताका नाचवतात. पण काय झालं की गेल्या काही वर्षांना काही वयस्कर पाहुणे आले की त्यांना शरीर स्वास्थ्याचा प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे गेल्या वर्षी तर पाहुणे आले होते ना त्यांना पार ॲम्ब्युलन्स मध्ये न्यावं लागलं. अरे बाबा. म्हणून आम्ही यावर्षी सर्वानुमते ठरवलंय की तुम्ही फक्त या पताकाला हात लावल्यासारखं करा. बाकी हा विराज आमचा नाचवेल. म्हणजे शास्त्र म्हणून हात लावा. बाकी तुम्हीच नाचवल्यासारखं होईल. बाय द वे ही साहित्य जी पताका आहे ती कुठपर्यंत न्यायची आहे? हो इथेच. हे बघा हा मंच इथेच आहे 2 मिनिटावर. इथे समोर. हा ते जवळ आहे ते. चला मी नाचवतोय. नाही अरे नाही खरंच काही इथेच समोर न्यायची ना. नाही सर ती कंटिन्युअस असं नाचवत न्यावी लागते ती. मग त्याच्यात काय आहे? कांदे भरून येतील तुमचे. काय नाही होत. इकडे काय नाही हलकी आहे. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. ऐका आणि लक्षात घ्या मी एक कलावंत आहे. नाटकांचे 5000 प्रयोग केलेत मी. कसं आहे माझं काय म्हणणं आहे माहिती का साहित्याने आपल्याला भरभरून आजवर दिलेलं आहे. ही वेळ आहे साहित्याला काहीतरी द्यायची. आणि हे जे साहित्याची पताका आहे ना हे एक प्रतीक आहे हो. आपल्या ज्या साहित्यिक आहेत ना त्यांनी जे देदीप्यमान कारकीर्द आहे या सगळ्याचे ते प्रतीक आहे. लक्षात आलं का? हे जर मला पेलवता येत नसेल तर मला स्वतःला साहित्यिक म्हणून घ्यायला काही हक्क नाहीये. लक्षात आलं? तसा मी ही साहित्यिक आहे. हा एक 14 मिनिटाचा साहित्यिक आहे मी. आमच्या स्किट्स असतात ना 14. कधी कधी 2-2 स्किट्स पण असतात. हा म्हणजे 14 2 28 आणि मग वैभव 4-5 मिनिटं कापतो. एक 33 मिनिटाचा साहित्यिक मी आहे. पण तुमच्या साहित्य संमेलनात जे स्किट लिहितात त्यांना काही व्हॅल्यूच नसते. त्यांना ते मान्यच करत नाहीत हे साहित्यातलं काही करू शकतात म्हणून. एनिवे मुद्दा काय आहे मी फडकवायला तयार आहे. नाही पण सर नुसतं फडकवायचं नाही नाचवायचं. अरे नाचवायचं काय? अरे आपण नाचलोय. अरे कॉलेजला असताना तुम्हाला माहित नाहीये. अरे लोकनृत्य कोळी नृत्य वगैरे आपण भाग घेतलेला आहे.
तुम्ही पताका नाचवाल सर. अरे काही भारी वाटलं, खूप भारी वाटलं. म्हणजे इथे जे पाहुणे येतात ते स्वतःहून कधी इंटरेस्ट दाखवत नाही, पण तुम्ही वेगळ्या, तुम्ही स्वतःहून तयार झाला ते नाचवायला. माय प्लेजर, माय प्लेजर. हो 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 हो, अगदी खरं आहे. मी तर म्हणते गळपटलेल्या इंद्रियांना लागली कोणाची ओढ. सोड रे वाऱ्या सोड. सॉरी. काय करताय तुम्ही? रेडी आहेस काय का? मागे बोलतो. रेडी आहेस? मागे. दोनच ओळी होत्या, पटकन झाल्या. नाही आहे बघा, तुम्हाला नंतर चान्स होईल. चला हो, आपण सुरू करूया. हो. विराज, दे यांना पताका दे. सर ही खूप मानाची पताक आहे, पण फक्त एकच विनंती आहे बा की ती आहे ना जमिनीला नाही टेकली पाहिजे बरं का. आमची परंपरा आहे मी आहे ती मंचापर्यंत अशी नाचवतच न्यावी लागते बा. इथे समोर आहे ना, काय टेन्शन घेताय? खाली नाही ठेवायची. नाही, सुरू दुसऱ्याला करा. देऊ शकता बा तुम्ही. येस येस येस, चल सुरू कर. चालू कर, चालू कर. विराज दे. वा 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 सर, वा सर. वा वा वा. हो राजपूत, ते रेड कार्पेट कुठे आहे? अरे रेड कार्पेट काय माणूस. विराज, जा पटकन ते कार्पेट घेऊन ये तिकडे. जा लवकर. नाही, जा लवकर तिकडे. लवकर घेऊन ये रे. चला वाजव सुरू करा. इथे नाचतो सर. हे नाचवा. हे नाचवा. थोडं हळू हळू हळू, थोडं हळू. अरे काय नाही, हळू बिळू काय नाही. तुम्ही बघताय आपल्या सगळ्यांचे लाडके सेलिब्रिटी समीर चौगुले पताका नाचवताना दिसत आहेत. आपण त्यांना विचारूया. सर तुमच्या काय भावना आहेत सर? वर पकडा जरा. माझ्या हातात या क्षणाला पताका नाहीये, जबाबदारी आहे साहित्य संमेलनाला. मी ती पार पाडणार. सर वर. तसं नाही, हे नाचवा सर. वा वा वा. ए पुरण. वा या. चलो वा वा. अरे कार्पेट बघा रे. कार्पेट आणा लवकर. रेड कार्पेट आण रे. अरे कार्पेट आण विराज लवकर. वा वा. सर कार्पेट. अरे भारी सर. मस्त नाचवताय तुम्ही. सर वर. हे कार्पेट बघा. फोन करत नाचवायचं, थांबायचं नाही. सर इकडे सर नाचा. सर नाचा. सर पडेल. ते बघा कार्पेटचं काय झालंय. सांगितलं येईल. वरती घ्या. सर थांबू नका. असं नाही चालणार. मी एवढंच सांगतोय, जड आहे. मगाशी मी स्टेटमेंट केलं हलकं आहे, पण आता जड आहे. हरकत नाही. एक 2 मिनिटावर. 2 मिनिटावर आहे. 10 सेकंद घ्याल का जर मला ना? खांदे भरून आले थोडे. 10 सेकंद. नाही सर, मी घेतलं असतं. मला ना हार्टचा प्रॉब्लेम आहे जरा. हो का? राजपूत जरा एक 5 सेकंद घ्याल जरा. नाही धरली असती पताका, पण नुकतंच माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे सर. सर तुम्हाला सांगतो, डॉक्टरांनी नुकतंच गुडघ्यातून 3 लिटर पाणी काढलेलं आहे. हो का? गुडघ्यातून काढलं का? वाटांच्या ऐवजी काय शहाळ बसवलं की काय तिकडे? मगाचा मुलगा होता ना फरशीवाला, त्याला बोलवा ना, त्याला हातात गेला रेड कार्पेट आणायला. तो आला की आपण जाऊ तिथपर्यंत. थांबू नका. चालू द्या सर. परंपरा आहे. येस थांबलं नाही पाहिजे ते. होणार. चालू द्या. जरा 2 मिनिटं. मला खूप हे थकायला झालं. प्लीज 1 सेकंद. खरंच जरा जड. खरं झालं प्लीज. पण सर ते पण रेड कार्पेट आल्यावर प्लीज अगदी 2 सेकंद. परत घेतला तो. तुम्ही
फालतूपणा तुम्ही फालतूपणा करताय. आम्हाला माहिती आहे या साहित्य संमेलनात तुम्ही किती भ्रष्टाचार केलाय ते. कदम खूप झाली फालतूगिरी. उगाच खोटे नाटे आरोप करू नका. अजिबात नाही. एक ऐका ना एक 2 सेकंद घ्या. तुम्ही काय चाल राहिलं समजी नाही राहिलं का. आमची परंपरा आहे ती चालू ठेवा तुम्ही. एक ते आधी ज्या माणसाने डोक्याला ताण दिलेलं आहे. खांदे आहेत ना खांदे वारलेत माझे म्हणून म्हटलं. हो काय नाटकं लावली तुम्ही नेहमीची. माझी नाटकं मग तुमची नाटकं आहे. आमची काय नाटकं आहे. अरे अख्ख्या महाराष्ट्रातल्या लेखकांची पुस्तकं साहित्य संमेलनामध्ये आहे. माझं पुस्तक का नाही ठेवलं. त्या साहित्य संमेलनामध्ये तुम्ही कोसला कादंबरी ठेवली. माझी चासला कादंबरी का नाही ठेवली. ऐका ना काय होतंय आपण बसूनच आहोत. अहो पटकन जाऊया ना तर हे तरी घ्या काय. तुम्ही नाचवत ठेवा. तुम्हाला सांगितलं होतं ना खांदे भरून येतील सांगितलं होतं की नाही. तेव्हा मारे मस्ती केली माकडासारखं करत होते तेव्हा नाही समजलं का. अरे मला नाही नाही काय वाटलं तुम्हाला. नाचवत ठेवा ते. हो उठाव. चला चला तुम्ही पुढे चला. नाही तुमच्या प्रेतावरून चला यांच्यावरून पताका हलवत ठेवा. पताका खाली नाही पडली पाहिजे. हलवत ठेवा. आता जर धक्का लागला ना खोब्यातनं पाय तुडीन आणि मग पायच नाचवीन असं म्हण. काय पण बोललो का तू. काय पण काय सेलिब्रिटी आहेत ते. नाचवत ठेवा. नाचतो ना अजून किती नाचणे एवढं बस आहे ना. हे बघा साहेब आम्ही तुमचा आदर करतो पण हे भ्रष्टाचारी लोक आहेत. माझं पुस्तक साहित्य संमेलन का नाही ठेवलं. ऐका ना सगळ्या प्रति मी विकत घेतो. 1-2 मिनिटं फक्त घ्या माझा. ऐका ना माझा ऐका जरा. नाही हे बघा मी तुम्हाला भूदंड का देऊ. भूदंड नाही भूर्दंड. कधी नाही ठीक आहे हरकत. मी का तुम्हाला द्यायचा. ऐका ना हो शरीर माझं फक्त चौगुल्यांचं आहे. हात बाहुबलीचे झालेत. ऐका माझं ही पताका अशी हलवताना माझ्या सगळ्या पताका ओला झाल्यात आतल्या. सांगतो मी तुम्हाला. ऐका ना माझं ऐका ना. कदम बाजूला आम्हाला दिंडी पुढे नाही. पुढे गेलं तर पाय कोणत्याने कापून काढीन. एक मिनिट ऐका ना मी त्यांच्याशी बोलतो जरा महत्वाचं बोलतो. मला त्यांच्याशी बोलायचं. ऐका ना साहेब काय बोलायचं इकडे ना साहेब. ऐका ना तुम्ही बोला. ऐका ना जरा. काय मी तुमच्या पुस्तकांचं प्रकाशन करतो. माझ्या सोशल मीडियावरून तुमची पुस्तकं आहेत ना ती लोकांपुढे आणतो मी. फक्त एक काम करा शांत बसा. मी त्यांच्याशी बोलून घेतो. बरोबर हळू बोला ना. समन्वय करून देतो ना मी तुम्हाला. 2 मिनिटाचं काम. 1-2 मिनिटं फक्त एकच मिनिट. मी आलो 2 मिनिटात आलो. पण माझं पुस्तक प्रकाशन लगेच मी सांगतो ना त्यांना पटवून येतो. हे बघा आज अरुण कदम यांचे आहे. सेलिब्रिटी पळून गेलेले आहेत आणि पताका सुषमा लेखकाच्या हातात दिलेले आहे. सर तुम्ही पुढे या. सर तुम्ही पुढे या. नाही आता तुम्हाला मान पाहिजे होता ना. मान दिला. नाचवा परंपरा नाचवा पताका नाचवा. वाजव रे नाचवा. अरे इथेच नाचवा इथे. पुढे नाही रेड कार्पेट आल्याशिवाय पुढे जाणार नाही. नाही रे मला दमाय मला खूप त्रास नाही तर माझ्या प्रेतावरून क्या बात है. अतिशय गमतीशीर होता हा साहित्य मेळा. मज्जा आली. प्रसादा अफलातून पताका हे साहित्य पकडून त्याचं संमेलन भरवण्याची कल्पना गोस्वामींना सुचू शकते. प्रियंका फॅन्टॅस्टिक. इतकी डोक्यात गेलीस ना माझ्या. इतकी भयानक डोक्यात गेलीस की मी ते डोक्यात ठेवून तुला नक्की कुठेतरी वापरणार. मोठे गोस्वामी कायम क्रांतिकारी विचार करत असतात. वेगळं काय करता येईल हटके काय करता येईल ते आपण बरेचदा बघतो. पण आज त्यांनी जे क्रांतिकारी पाऊल उचललंय त्याला माझा सलाम आहे. आज पहिल्यांदाच त्यांनी आकाशला हॉटेलच्या टेबलवरनं उचलून मोर्चात सहभागी केलं. सई सुसाट परफॉर्मन्स होता. अरुणदा मस्त. मला तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मीही लिहायचं ठरवलं. त्याचं नाव असेल पसारा. व्हेरी नाईस. प्रियांका प्लीज मधनं येत राहा प्लीज. खूप सुंदर परफॉर्म केलंस आणि उद्या जर का तू सोफ्यावर बसलीस तर आम्हाला अजिबात सरप्राइजिंग नाही वाटत. मस्त. वेल सेड.
मंडळी, भक्तांचं मागणं पूर्ण करायला आलाय एक देवदूत. तर देवदूत आणि भक्त यांच्यातला धमाल संवाद दाखवायला तुमच्या समोर येत आहे दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. जगायचं म्या, कोणाच्या तोंडाकडे बघायचं म्या. ऐकतोय का रे? ऐकतोय का तू? देवा ऐक रे माझा, ऐक जरा. का कान दाबून घेतले तू तुझे? ऐक ना, ऐक ना. पिसा कुठे तुई? पिसा पिसा कुठे तुई? बरं यावा तर यावा, छान गाणं म्हणत यावा बा. लिसन माय लेडी, मी सकाळी जो वासुदेव येतो तो नाहीये. आय नो दॅट. काय काय झालंय? काय झालंय? का रडताय तुम्ही? आत्ता माझ्या ध्यानात आलंय तू कोण आहे. राऊतांचा ओंकी आहे ना तू? एरियात एखादी दुःखी बाई दिसली की जातोयस लगेच तिला खांदा द्यायला. इथं तू डाळ शिजायची नाही, मुकाट्यानं चालू पड. एक मिनिट पळायचं. शट अप, शट अप. ऋषिकांत राऊतनी लिहिलंय ना हे स्किट. ठीक आहे. आय एम नॉट दॅट हँडसम क्यूट लिटल इंटेलिजंट ओंकार राऊत. आय एम मोर दॅन दॅट. आय एम देवदूत. मला देवाने इथे पाठवलंय. कम ऑन मालेरी. देवदूत आहे तू? या. मग मी कसं तुझ्या विश्वास ठेवायचा? सिरीजचं तिसरं स्किट आहे. अजूनही तुला विश्वास बसत नसेल तर म्हणजे तुझं म्हणणं आहे का मी तुझ्यावर विश्वास ठेवायचा? येस. चल मग चमत्कार करून दाखव. हा, मी आलो, मी जिंकलो, मी 1 वर्ष टिकलो. हा चमत्कार नाही तर काय? इथं काही जण आहेत ना, ह्याला आता काढला पाहिजे असं म्हणेपर्यंत 100 एपिसोड करून टाकी त्यात. लई उडू नको, वर्षभर टिकला म्हणून. फेअर इनफ, फेअर इनफ, फेअर इनफ. बट मी असे चमत्कार वगैरे नाही करू शकत. आय एम जस्ट कॉमन देवदूत. हे आय डोंट हॅव दॅट पॉवर. हे सगळं डिपार्टमेंट देवाचं आहे. त्याचं डिपार्टमेंट. देवदूत असतात ना ते चमत्कार करीत असतात. रिअली? तुम्हाला म्हणून सांगते बसा. काय काय? ऐका बर का, मी जेव्हा लहान होते ना, लहान तेव्हा एक बाबा यायचा. आणि तो बाबा आहे का नाही, असा गडूतनं लाडू काढायचा. असा करायचा बर का, मूठ आणि असा राख 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 पाडायचा. नुसते पाडायचा आणि लई राख पाडायचा. बया बया बया, एवढी राख पाडायचं ना पर लोकांना. चमत्कार काय करीतो? बोट हलवितो. माझा आवाज कस काय खालीवर करीतो तू? अरे हाच तर आम्ही चमत्कार करतो. हे राख काढणं वगैरे बेसिक चमत्कार वी डोंट डू. चमत्कार करतो? येस, आम्ही जरा पुढारलेले चमत्कार करतो. काय हे चमत्कारांना कसे असतात म्हणजे शूटिंगला जास्त खर्च होत नाही, आर्टवाल्यांना जास्त त्रास होत नाही, एडिटला जास्त त्रास होत नाही. परफॉर्मन्स ओरिएंटेड आम्ही चमत्कार करत असतो. म्हणजे आता माझ्या हातात ग्लास आहे, तुला दिसत नाहीये, मला दिसतोय. मला पटलंय. भया देव नाही आला पण देवाने एका शिपायाला तरी पाठवलं माझ्यासाठी. मी शिपाई नाहीये, मी देवदूत. सॉरी, मी एक काम करते, मी देवापुढे साखर ठेवून येते. नो 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 नो, आय डोंट हॅव दॅट मच टाइम. प्लीज प्लीज सिट हिअर. हे बघा, माझ्यावर खूप वर्कलोड आहे, मी खूप बिझी आहे ना माणूस आहे. तुमच्या एकट्याच्याच कंप्लेंट टर्म्स आलेत का माझ्याकडे? नाही. नाव 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 माझ्याकडे खूप कंप्लेंट्स आहेत. हे बघ, हा टॅब आहे, ह्याच्यावर फॅमिली ग्रुप आहे, ह्याच्यावर फॅमिली फोल्डरम्स पण आहेत.
खूप साऱ्या सासवास सुनास नंदास जावास भावजया सगळ्यांच्याच कंप्लेंट टर्म्स असतात ह्यावर. ही बघ एक सासूबा गेल्या वर्षी मला म्हणत होती मला नोकरी करणारी सून पाहिजे. आत्ता म्हणते मला की यार सून काय माझी लॅपटॉपपासून हलतच नाही, घरातली कामच करत नाही. ऍडजस्ट करायला शिका सासूबाई, ऍडजस्ट करायला शिका. ऍडजस्ट केलं पाहिजे. एक मिनिट, गौरव मोरेंनी भोजने विरुद्ध तक्रार केली. क्वाइट इंटरेस्टिंग. गौरव भोजने कुठं फॅमिली आहे तो? नाही आम्ही MHJचा एक वेगळाच फोल्डर बनवलेला आहे, ते आता फॅमिलीच झालेत ना. ए बघा MHJ फॅमिलीची एक सई तामणकर आहे, खूप त्रास देत असते बाबा. काय त्रास देते? रिसेंटलीच त्यांनी फोटो टाकलेला आहे. कोणाचा? सगळ्यांनाच माहिती आहे कोणाचा फोटो टाकलेला आहे, आपल्याला काय सांगायची गरज नाही. पण माझं एवढंच म्हणणं, टाकला पहिल्यांदा ओळख करून देत आहे तर बाबा चांगला फोटो टाकावा. आता फोटो टाकल्यानंतर आम्हाला विचारते कसा आहे. अरे त्याचा फोल्डर आमच्याकडे आधी आलेला आहे. फोटो टाकल्यावर काही लोक 2-2 वाजेपर्यंत पित होते. काय करावं. पण नाही ठीक आहे, पुढचा फोटो चांगला टाकायला आम्ही सांगितलेला आहे. कसा आहे एवढा चांगला मुलगा मिळणं इट्स नॉट अ जोग. एनिवे मला प्रॉब्लेम सांगा, आपण लकी तिथे इंटरास्ट करूया, सोल्युशन देऊन टाको आणि मी निघतो. चल मी सांगा काय प्रॉब्लेम आहे. सासू म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम आहे. ओके. नुसती माझ्या कानाशी नुसती घन करीत असते. ओके. तोंडाचा पट्टा परगिरणीच्या पट्ट्यासारखा चालूच असतोय. लई त्रास होतो मला. पण कोणाला सांगायचं. मला मी वाटत का बुवा 2 घटका निवांत बसाव. पण नाही हो, येळत नाही येऊ देत पैसा. लई गोरे बायाची मला. ठीक आहे हरकत नाही. म्हणजे सासूचा प्रॉब्लेम आहे ना. नाही तिचा नाही हो काय प्रॉब्लेम. ती बिचारी लई चांगली आहे, लई माया आहे बर का माझ्या सासूला. भया एवढी माया लावी ती मला माय नाही ना हो. मायच मानली मी तिला. लेकी सारखंच वाढवले माझ्या सासूचा प्रॉब्लेम नाही. पण माझी ननंद आहे ना, ती तिच्या काना बरोबर ना नुसता भुंगा भुंगा खेळत असते. हा माझी सासू कशी माहितीये का, माझी सासू सोन्यासारखी, तिचे कान आहेत ना पितळेचे आहेत. म्हणजे नणदेचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला. नंदेची नंद पण सोन्यासारखी आहे, पण तिचं थोबाड आहे ना गंजलेलं लोखंडे. नुसती माझ्या सासूच्या कानाची करत असते, नुसती किरकिर करीत असती. म्हणजेच नंदेचा प्रॉब्लेम आहे ना. नाही हो, तिचा तरी काय त्रास आहे मला. नंदेचा काय त्रास नाही, तिचा काय प्रॉब्लेम नाही. ती तरी बिचारी काय करीन. ओके. नवऱ्यानं टाकून दिली तिला बिचारीला. बया ती तरी कोणाकडे मन मोकळं करीन, आई जवळच मन मोकळं करीन ना. बरोबर. पण थोबाडलंय गंजलेलंय. पण मला कधी कधी लय दया येते तिची. मला लय माझ्या लहान बहिणीसारखी वाटती माई ननंद. बया लय. पण माझा नवरा आहे ना, नवरा त्याला हे सगळं कळलं पाहिजे. ओके. बया ननंद जरी म्हणली तरी पाहुणी येते. पाहुण्यासारखं बाय आमच्या घरात लय पाहुणी येतात बरं का. पाहुण्यांचा लय राबता असतोय दिवसभर. माझा नवरा कमिटीवर आहे ना, मग दिवसभर पाहुणे चालू असतात. बया मला वाटत आमच्या घरात मी चहाची टपरीच टाकली. नाही तर काय फार दिवसभर चालू असतंय. अन्न छान कर, छान घाल, अद्रकन घाल, येलची वया काय करू फार जीवाला नुसती चायवाली करून टाकली मला या घरात समजांनी. ओके. म्हणजे संसार दोघांनी करायचा असतो. ती काय सायकल आहे का एका चालू. मला लई त्रास होतोय. ऐका म्हणजे नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला. नवऱ्याचा काही त्रास नाही मला तसा. अरे कोणाचा त्रास आहे मग तुम्हाला. त्याला काही कमी पसार आहे का. कमिट्या आहेत, सासू आहे, आई आहे, बायको आहे, बहीण आहे. तो बिचारा राबत असतोय दिवसभर. देवाचा फोन आहे, काही बोलू नका. अरे उचलू तर द्या. थांबा. हा देवा बोल. येस देवा. नाही मी हा प्रॉब्लेम कळला की मी लगेच सोल्युशन देतो आणि लगेच येतो. येस ऍप मी तुला रिवर्ट करतो. येस बाय. हा हळू बोल देऊ नका. अरे तोंडातून बुक्क्यांचा वार नुसता बाय.
एक्सक्यूज मी तिकडे देव भडकलाय माझ्यावर. एका भक्ताला मला एवढा वेळ नाही देतायत. पटपट प्लीज ना मला प्रॉब्लेम सांगा आणि एकदम डेस्पासिटो सांगा म्हणजे मला कळेल. सांगा. हा तर मी काय सांगत होते मी तुलाच माहिती तू काय सांगत होतीस. सांगते. बागेत ना मी फुलं तोडायला गेलते. ओके. बर का माझी सासू आली बर का तेवढ्यात मला म्हणली काय गो नटवे न मे कुठं चाली उकिरडे फुकायला. म्हणजे सासूचा प्रॉब्लेम आहे. नाही सासूचं काय नाही हो. तुम्ही सारखं माझ्या सासूवर नका घसरू. कारण तू घसरते. माझा नेमका नवरा आला तिथं. ऐका तुम्ही. नवरा आला माझा नेमका तिथं. तो बिचारा रात्रीची मीटिंग असते ना तो सकाळचा येतो. म्हणजे नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे. नाही नवऱ्याचा प्रॉब्लेम. रात्र होते ह्याचा प्रॉब्लेम आहे. नाही रात्रीचा नसतोच तो कधी कधी पण कधी कधी असतोय. मला त्याच्या मित्रांचा त्रास होतो. मित्रांना लय वाईट ना दे बया. काही मित्रांना पैशांचा आहे काहींना जुगाराचा आहे काहींना बाईचा. बया बाईचा त्रास. बया बाईचा नाद लय वाईट. बया माझ्या आमचे सासरे होते ना तिला बाईचा नाद होता. बया बाईनी लय त्यांना फार सांगते लय लुटली माझ्या चुलत सासऱ्याला. बया तुम्हाला सांगते त्यांच्याकडनं कपडे लत्ते घेतले 4 एकर जमीन घेतली. बाई बाईचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला. बया त्या बाईने काय केलंय माझं. अरे प्रॉब्लेम काय काय आलं मला त्रास असन. मी तर म्हणते एकटी बाई आहे. ह्या माणसाचं जर मन पलटलं तर त्या बाईनं कोणाच्या तोंडाकडे बघायचं मला सांगा बरं. मी तर म्हणेन तिने 4 एकर नाही चांगली 15 एकर जमीन लुटायला पाहिजे. बया जमीन बया त्या नाम देऊन जमीन घेतली बरं का आमच्या रोडच्या पलीकडल्या गप्पच बसले. थांब यार तुझा प्रॉब्लेम काय आहे. माझा मोठा प्रॉब्लेम झालाय. मला लय त्रास होतोय. प्लीज आवाज वाढू नकोस. मला यातनं बाहेर मला रडू येतंय आता. तुला तुझ्या सासूचा प्रॉब्लेम आहे. नाही बाया सासूचा काय प्रॉब्लेम असेल. ती तर 5 वर्षापूर्वीच मी येली. ती वरून काय मला काय त्रास देईन मलाच आठवण येते. तुझ्या सासऱ्याचा प्रॉब्लेम आहे. नाही ते तिच्या आधी 5 वर्ष गेले. नाही तरच काही. तुला नंदेचा प्रॉब्लेम आहे. बया नंदी ती 8 महिन्याच होती आमच्याकडं. 4 महिन्यापूर्वी तिचं लगीन लावून दिला आम्ही. सुखानं नांदती 2 पोरं आहेत. मोठा तर इंजिनियर आहे. एवढ्यात आता जो नवरा करून दिला ना त्याच्या पहिल्या बायकोचा पोरगा येतो. अरे कोणा सासऱ्याचा प्रॉब्लेम तर नाहीये नंदेचा नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे. त्याला बिचाराला केवढा पसार आहे त्याच्या आई. चहाचा प्रॉब्लेम आहे. ती टपरी टाकून ती पण त्याचं काय नाही टेन्शन. मी माझा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम. अरे मग काय प्रॉब्लेम आहे तुला. मला लय प्रॉब्लेम आहे. तुम्हाला तीच सांगते. मला फार नको झालंय माझं जगणं. मला तुझा प्रॉब्लेम कळलाय. तुझा प्रॉब्लेम हा आहे ना की तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेमच नाहीयेत. तुझ्या आयुष्यात खूप वेळ आहे त्यामुळे तुला प्रॉब्लेम कुरवाळत बसायला खूप आवडतं. तू गौरव मोरे. सगळ्या मुली प्रेम करतात तरी ब्रेकअपची गाणी ऐकत रडायचं. तू गप्प बस. तुला मी काय देव जरी आला ना तरी तुझी मदत नाही करू शकत. कारण देव कष्ट करतो ना त्यांची मदत करतो. अशा रिकामटेकड्या लोकांची मदत करत नाही. मग देव माझी मदत नाही करणार. नाही करणार आहे. मी कायला बागेत जाऊ फुलं तोडायला. नको. कायला देवाची पूजा करू. कशाला नाही करायची देवाची पूजा. अरे आपली हितच बसीन मग मर. एकदम कूल परफॉर्मन्स. क्या बात. सही सुपर परफॉर्मन्स होता. राऊत आय थिंक मला असं वाटतं ह्या मंचावरचं वन ऑफ द फेवरेट कॅरेक्टर्स माझं हे आहे देवडूड. आणि हे तूच करू शकतोस आणि तूच छान करतोस. फार मजा आली आणि आमच्या दौलतरावांना या मंचाने आपलंसं केलं याचा अत्यंतिक आनंद आहे. धन्यवाद. मी नक्की निरोप पोचवीन. खूप धन्यवाद. मी असं समजते की माझ्या या फॅमिलीनं मुलाला पसंती दिली आहे. फोटोला दिली नसली तरी. फारच सुंदर. खूप मला आज तुझं ते व्हॉल्यूमचं ॲडिशन खूप जास्त भावलं आणि आवडलं. नमा अप्रतिम परफॉर्मन्स. कडक परफॉर्मन्स. मस्त मजा आली. मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण तुम्ही बघायला विसरू नका विनोदाची हास्य पंचमी. अर्थात आठवड्यातून 5 दिवस आता दिसते आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.